आरए स्टुडिओच्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे। क्राइम सीनवर फॉरेन्सिक टीमकडून तपासणी केली जाते। रोहित आर्याच्या एन्काउंटर नंतर 20 जणांची सुटका करण्यात आली। क्राइम सीनवर फॉरेन्सिक टीमकडून तपासणी केली जाते। पवईमध्ये ओलीस नाट्य घडलेल्या आरए स्टुडिओमध्ये फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून अधिकचा तपास सुरू आहे। क्राइम सीनवर फॉरेन्सिक टीमकडून तपासणी सुरू आहे। घटनास्थळावरून विविध प्रकारचे नमुने जमा केले जात आहेत। दरम्यान आरए स्टुडिओ बाहेरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने काल 17 मुलांना ओलीस ठेवले होते। ते याच ठिकाणी आहे जे आरके स्टुडिओ आहे। पवईतलं हे आरके स्टुडिओ आहे आणि या ठिकाणी लेट्स चेंज नावाची वेब सिरीज काढणार आहे आणि त्यासाठी ऑडिशन घ्यायची आहे अशी जाहिरात केली होती आणि त्याच अनुषंगाने गेल्या 4 ते 5 दिवसापासून या ठिकाणी जे ऑडिशन टेस्ट चालू होते। शेकडोच्या संख्येत या ठिकाणी मुलं आले होते। पहिले 4 दिवस तर मुलं झाल्यानंतर कालच्या दिवशी मात्र त्यांनी 15 ते 17 मुलांना जवळ बोलावले होते या ठिकाणी आणि त्यानंतर हे ओलीस नाट्य झालं। त्यावर मुंबई पोलिसांनी मात्र हे ओलीस नाट्य जे आहे ते संपूर्णपणे व्यवस्थितरित्या हँडल करून या ओलीस नाट्याचा शेवट केलेला आहे। या पोलिसांच्या कारवाईच्या दरम्यान जो रोहित आर्या आहे त्याचा मृत्यूसुद्धा झालेला आहे। मुंबई पोलिसांचं एक पथक या ठिकाणी आलं होतं आणि त्यांनी या ठिकाणी हे सगळं नाट्य सुरू होतं त्या ठिकाणी बाथरूमच्या जवळ एक शिडी लावली आणि त्यावरून आतमध्ये जाऊन गौरव आर्या याचा जो आहे तो एन्काउंटर केला होता। आता या ठिकाणी आपण बघितलं तर मुंबई पोलिसांचं फॉरेन्सिक युनिट जे आहे ते आलेलं आहे आणि संपूर्ण तपासणी करत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी जे रक्त सांडलेलं असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत त्याच्याजवळ केमिकल्स होते, त्याच्याजवळ एक एअरगन असल्याची माहिती समोर येत आहे। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचे नमुने घेत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तर आरए स्टुडिओच्या वतीनं एक स्टेटमेंटसुद्धा करण्यात आलेलं आहे। पोलिसांना सहकार्य करत असून यापुढे जे काय असेल त्याचं काळजी घेतल्या जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। जवळपास ही 7 ते 8 मजली इमारत असून या इमारतीचा हा पहिला मजला आहे ज्या ठिकाणी हे आरए स्टुडिओ आहे। महावीर क्लासिक नावाची ही इमारत आहे आणि याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे क्लास घेतले जात होते। रोहित आर्याने नेमकं हे कशासाठी केलं, काय केलं, का केलं याची चौकशी आता होणार आहे। मुंबई गुन्हे शाखे तर चौकशी करणार आहे परंतु यासाठी एक विशेष चौकशी पथक सुद्धा नेमण्यात आल्याची माहिती समोर येते आहे आणि त्यातूनच कळणार आहे की नेमकं गौरव आर्या कशासाठी हे रोहित आर्या जो आहे तो कशासाठी हे करत होता आणि त्यातून काय निष्पन्न होतं हे पाहण्यासाठी थोडा कालावधी लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सामंत कुलकर्णी, झी मीडिया।